कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी येवला येथील वाळू तस्करांनी प्रवेश केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। मात्र या तस्करांचा डाव यशस्वी होण्याआधीच अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत त्यांना चांगलाच दणका दिला आहे। 10 जून रोजी सकाळच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील रवंदे शिवारात LCP पथकाने छापा टाकून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा डंपर आणि एक दुचाकी जप्त केली। या कारवाईत एकूण 12,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी प्रमोद जाधव यांच्या फिर्यादीवरून विक्रम बाजीराव आहेर वय 37 वर्ष आणि पंढरी म्हसू आहेर दोघेही राहणार मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उपसा आणि तस्करी विरोधात प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी पुढेही कठोर कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत। दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या जनता दरबारात अनेक नागरिकांनी घरकुल योजनांसाठी व इतर बांधकामांसाठी वाळू उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली होती। शासनाच्या विविध योजनांतील लाभार्थींना अधिकृतपणे वाळू मिळत नसल्याने त्यांची कामे रखडल्याचे नागरिकांनी प्रशासनासमोर मांडले होते। मात्र दुसरीकडे राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक सुरू असल्याचे LCBच्या कारवाईतून समोर आले आहे। यामुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक व घरकुल लाभार्थी वाळूसाठी हेलपाटे मारत असताना दुसरीकडे वाळू माफिया निर्धास्तपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून तिची वाहतूक कशी करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महसूल विभागाच्या देखरेखीवरही या निमित्ताने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव।